नमस्कार. हा व्हिडिओ करण्याचा हेतू कुठच्याही प्रकारे न्यायालयाचा अवमान किंवा अपमान करण्याचा नसून फक्त सोशल मीडिया खूप फायदेशीर आहे आणि सोशल मीडियातून नक्की मिळेल. ही माझी आई आहे, सौ शुभांगी सुरेश ओरसकर. आम्ही 2017 रोजी रमना डेव्हलपर्स या बिल्डरसोबत डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं होतं आणि या ॲग्रीमेंटच्या अंतर्गत ही आमची जी राहायचं घर होतं, ही 13.5 गुंठे जागा आम्ही डेव्हलपरला बिल्डिंगला दिलेली होती. मात्र या बिल्डिंगच्या कामाच्या वेळी या बिल्डरच्या पार्टनर्समध्ये वाद झाले. हे 3 पार्टनर्स होते पहिले, नंतर मग त्या पार्टनर्सचे कालांतराने बदल होऊन केवळ 2 पार्टनर राहिले, ज्याच्यात एक नवीन ॲड झाली आणि जुने पार्टनर म्हणून नागेश धोंडू मेडेकर आणि मिताली पारदिये हे दोघेजण पार्टनर झाले आणि यांनी आमची जागा डेव्हलपमेंटला घेतली, चूक दुरुस्ती करार वगैरे सगळे पेपर करून. मात्र म्हणतात ना की एखाद्याला फसवायचं असेल तर तो कसाही फसवू शकतो, तशीच काहीशी परिस्थिती आमच्यासोबत देखील झालेली आहे. या बिल्डरने ग्रामपंचायतमध्ये व टाउन प्लॅनिंगला ओसीसाठी अर्ज फाईल केला होता. आता हा ओसीचा अर्ज फाईल करताना या बिल्डरचे कामं अपूर्ण होती. ही मी तुम्हाला साईडला एक स्क्रीन दिसेल किंवा फोटो येईल, त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की काम किती अपूर्ण होतं. आणि याने अर्ज टाकला की मला ओसी द्या. मी तुम्हाला एक फोटो दाखवतो, त्याच्यामध्ये रमना डेव्हलपर्स बरोबर आपलं ॲग्रीमेंट झालंय. मात्र हा बिल्डर वावरताना सावित्री बिल्डर्स या नावाने वावरतोय. जे व्हिडिओ याच्या पुढे पडतील ना, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही एक एक खुलासा करणार आहोत की कशा प्रकारे प्रशासनाकडून, इतर जे आपले जे काही अधिकारी असतात त्यांच्याकडून आम्हाला काय वागणूक मिळाली, आम्ही काय काय केलंय आणि कुठपर्यंत गेलो, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार. आमचं जे ॲग्रीमेंट झालंय, हे ॲग्रीमेंट रमना डेव्हलपर्स यांनी केलंय कंपनी, आणि जो वावरतोय तो सावित्री बिल्डर्स वावरतोय आमच्या जागेमध्ये. 2 कंपन्यांचा फरक. आमच्या बिल्डिंगच्या जोडलेला प्लॅन आणि त्याने काम केलेला प्लॅन, हे दोन्ही प्लॅन वेगळे आहेत. महारेराची मुदत त्यांनी 5 वर्षाची घातली, ती 5 वर्षाची मुदत संपून गेलेली आणि त्यांचं स्वतःचं महारेराचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सुद्धा 2023 साली संपलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी ओसीसाठी अर्ज केला 2023ला, कारण ओसी त्यांना मिळाली तर त्यांना महारेरामध्ये थोडीशी सवलत भेटली असती, म्हणून त्यांनी ओसीसाठी अर्ज केला. साठी आम्ही मग त्यांना अडचण का केली, कारण बिल्डिंग त्यावेळेला अनकम्प्लीट होती. मी बिल्डिंगचे फोटो दाखवतो तुम्हाला, 2023चे स्क्रीनला दिसतील. आणि त्यावेळेला आम्ही त्यांना म्हणून अटकाव केला की तुम्ही बिल्डिंग कंप्लीट करा, मग तुम्ही ओसीला जा, आमची हरकत नसेल आणि आमचं जे काही आमचं देणं लागतंय ते आम्हाला तुम्ही द्या. मात्र वारंवार त्यांनी ओसीला आम्हाला द्या, त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला काहीच देणार नाही अशी भाषा केली. गोष्ट अशी आहे की तुमचं म्हणणं बिल्डिंग तयार नाही, माझंही म्हणणं बरोबर आहे की बिल्डिंग तयार नाही, पण त्याला कारण आहे. कुठलाही बिल्डर, हा जगातला कोणताही बिल्डर जोपर्यंत बुकिंग घेत नाही तोपर्यंत पाया भरत नाही. ज्या दिवशी पाया भरायला जातो त्या दिवशी तो बुकिंग घेतो पहिले. मी इथे बुकिंग घेतलेली नाही, त्यावेळेला मी नव्हती घेतली. मी सांगितलं मी RCC उभं करेन, हा माझा शब्द सुरुवातीपासून होता. RCC कंप्लीट झाल्याच्या नंतर मी बुकिंगला सुरुवात केली इथे. ह्या जागेत 8 रूम होते, ह्या 2 चाळी होते आमची. त्या चाळीचा आम्हाला भाडा होता, त्याच्यावर आमचं घर चालत होता. त्याच्यामुळे त्यांनी ते आम्हाला भाडं चालू आमचं. तुम्ही माहिती आहे आमची खाली मी जागा तुम्हाला नव्हती. म्हटलं ना, मी काय म्हटलं, खाली जागा असली तर भाडं मान्य नाहीये, पण चाळ असली तर भाडं द्यावं लागतं बिल्डरला. ज्यावेळेला आलो तुम्ही आला तेव्हा सुद्धा रूम होते, रूम होते, 2-3 रूम होते, 3 रूम होते. मी तुम्ही आला तेव्हा 3 रूम होते. 3 होते. मागच्या चाळीचे 3 रूम रवले शिल्लक. 3 रूम होते. आम्हाला ते सुद्धा अर्धे तोडून टाकले होते. 3 रूम होते. होते ना, होते ना. आता बघा एक गोष्ट 8 आहे, रूम असल्यामुळे ना त्यांनी भाडं कमी केलं. माझ्याकडे बुकिंग नसल्यामुळे काम आणि सुरू ऐका, आता माहितीये का ओरस मध्ये भाडं किती चालू आहे? माहित नाही मला. आणि आता ज्या वेळेस जुने भाडे तेच आम्ही घेऊन अजून घर चालवतो. ऐका, नाही, मला आता त्याची हे- काही घेण्यात येणार असं नाही. कसं? नाही, बिलकुल असं कसं? एक 2 मिनिटं इथे थांब. काय असं बोलायचं कसं? तर मला इथे भाड्याने नाही द्यायची जागा. बरं 2 मिनिटं थांब. मला विकायचं, मला आता तुम्ही बघायचं. भाड्याने नाही देते पण घर खर्च चालवायचा कशाने? आता तुम्ही घराचा पण मोठा प्रश्न हो, 6 माणसाचा आम्ही काय काम तुम्ही पण कोरबाळावाले आहेत ना? मी कसं आणू ते सांगा मला मला. काय माहिती, तुम्ही तुमचा दोन चालू मिनिटं करा. नाही. 2 मिनिटं तुम्ही थांब. हे करायला नको. मला नाही माहिती. मॅडम असं नाही. मॅडम हा, असं तुम्ही नाही पण काय मुलं बोलू. बाळवाले
त्यावेळी आहेत तुम्ही काय कबूल ना केलं? तुम्हाला तुम्ही मी- 6 वर्ष मी दिले, तुमचं सगळं द्यायला तयार आहे सर. आणि तुमची आम्हाला तुम्ही आता लास्टला फसवतास. अहो फसवता नाही बरोबर आहे. मी फसवलेलं नाही. बरोबर आहे. भाडं आम्हाला नाही, मी द्यायला आतापर्यंत पाहिजे. तुम्हाला फसवलेलं नाही. अडीच वर्ष तुम्ही भाडं नाही मला घेतलं. नाही असं जमत नाही ना मला दुसऱ्याला देणार माझ्याकडे आहे. खर्च आहे हो ना. तुम्ही 4 महिन्यात फ्लॅट 6 महिन्यात फ्लॅट तयार करून तुमचा देतो, तुम्ही राहायला या म्हणून पण बोललात, तुम्ही आता मान्य करत नाही. नाही एक गोष्ट एक मिनिट निलेश बोलले. फंडची अरेंजमेंट असेल मी म्हणतोय ना 6 महिन्यात असेल नाही बोललात. हा, मी आता सुद्धा सांगतो ना मी लोकांना सांगतो 3 महिन्यात देतो म्हणून. अरे मग तुम्ही खोटं बोलताय ना. हे मी खोटं नाही बोलत. आम्हाला खोटंच नाही, बोललात. तुम्ही खोटं नाही बोलत. आम्हाला तुम्ही खोटं नाही बोललात. बोलत. आम्हाला तुम्ही खोटंच बोललात. अजिबात खोटं नाही बोलत. आम्हाला तुम्ही खोटंच बोललात. कस्टमर आला होता. पैसे भाड्याचे बंद केले तू चल, घरी चल. टाइम नसल्यामुळे तुम्ही सरळ सरळ टाइम पिरियड आले नाही घातला, तुम्ही आमची फसवणूक दोन करताय. मिनिटं थांब. आता तुम्ही इथं थांबा, दोन घरी चल. मिनिटं. उगाच आता बोला तुम्ही- किटकिट होय की त्या. फक्त काय तुमच्या मनात काय करू तसं ते करा. आम्ही तुमका परत परत मिटिंग बसायचो नाही. आमच्याकडे ह्याच्या पुढे कसली सही मिळणार नाही. चल. माझ्याकडून पण सही नाही मिळत. मी पण सही नाही काय देणार. हरकत नाही. अशी बिल्डिंग राहिली ते आपण पण सर, आता तुम्ही विचार करा. आम्ही लोकांच्या जागा- दोन मिनिटं बघा, तू पोरांना आम्ही शाळेत सुद्धा घातलं नाही. एका मुलाला तुम्ही पैसे बंद आम्हाला केले. सरळ सरळ आम्हाला गाडी विकावी लागली, दागिने बँकेत ठेवावे लागले आणि घर चालवावं लागलंय. हे तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे झालंय, निव्वळ तुमच्यामुळे झालंय, निव्वळ तुमच्यामुळे झालंय. तुम्ही काम करत नाही, तुमचे काम होत नाही म्हणून झालंय. होणार नाही ना. किती बडबड तू पोरा घराकडे चल. तुमच्यामुळे काम होत मग नाही काय ना म्हणून करता झालंय. आता? मॅडम तुम्ही पण समोर आहे. आता तुम्ही द्यायचं plan केलं, तुम्ही पैसे ठेवा. नाही 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 नाही, तुम्ही जा ह्या लोकांशी बोलतो कसे काय. ठीक आहे चालेल. चल, चल, जाऊ दे. म्हणजे तुम्ही म्हणजे एवढं या लिंकला शेअर करा. आणि ती वारंवार बोलते की याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.